राम राम मंडळी, कसं काय, बरं आहे ना? तर मंडळी, आत्ता वाजलेले आहे दुपारचे 12 आणि आम्ही निघालो आहे आता चरोली घाटाकडे। बैलगाडा शर्यत म्हणल्यानंतर आनंद कोणाला नसतो, त्यामुळे आम्ही आज यात्रेनिमित्त निघालोय चरोली घाटात। घाटाकडे जाताना आम्ही लागलेलो आहे आता हवेच्या दिशेने जाताना आम्हाला दिसलेले आहे खूप सारी अशी वाहने। आम्ही आता 2च मिनिटांमध्ये घाटात पोहोचतोय। घाटात पोहोचल्यानंतर आम्हाला खूप सारी अशी बैले दिसली। बैल दिसल्यानंतर आम्ही थेट पुढे निघालो। ग्रामदैवत वागेश्वर महाराजांचा उत्सव, खूप अशी यात्रेनिमित्त आलेली ही गर्दी पाहू शकता। आता त्याच ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही निघालो आहे ते कॅप्टन बैलाकडे। कॅप्टन बैलाने आज घाटामध्ये केलेली 1 नंबरची बारी बघितल्यानंतर आम्हाला काहीच राहावेना, त्यामुळे आम्ही पोहोचलो थेट कॅप्टन बैलाच्या मालकाकडे आणि तिथं खूप अशी सारी मित्रमंडळी भेटली, त्यांच्याशी मारल्या थोड्याशा गप्पा आणि तेथून निघालो आम्ही घाटाकडे। घाटात पाय जाताना आम्हाला खूप सारी अशी नामांकित बैले दिसली आणि पोहोचलो घाटात। आणि घाटात गेल्यानंतर तळामध्ये होणारी जी गर्दीमध्ये ती पाहायला भेटली ती खूप सारी अशी बैलांची गर्दी बघता बघता आम्ही पोहोचलो तळाच्या स्टेजवरती। कसा बसा गर्दीमध्ये पोहोचलो आणि बैलगाडा शर्यत चालूच होती, पण आम्हाला जी बारी बघायची ती बारी आम्हाला बघायलाच भेटली नाही। आम्ही घेतला बैलगाड्याचा आनंद आणि आनंदाकडे पाहता घाटाकडे जे पब्लिक होते त्यांची पण खूप सारी गर्दी। ग्रामदैवत वागेश्वर महाराजांचा उत्सव या निमित्त घेतलेला बैलगाड्याचा सर्व भाविक मंडळांनी घेतलेला आनंद आणि जी बारी बघण्यासाठी उत्सुकता असती ती अलाउन्सर मंडळी बारी पुकारताना वेगळाच आनंद असतो। ती बारी पुकारल्यानंतर बैलगाडा घाटात येतो। घाटामध्ये आम्ही काही बाऱ्या बघितल्यानंतर आम्ही निघालो आता घराच्या दिशेने। बैलगाडा शर्यत म्हणल्यानंतर पाणीपुरीचा जो आनंद असतो तो वेगळाच आणि पाळण्यात जो बसायला जी वेगळी मजा असते ती वेगळीच। आजकाल घोडीस्वार सुद्धा घोडीवर बसण्याचा खूप आनंद घेतात घाटामध्ये। अशीच एक घोडी आम्हाला रोडमध्ये जाताना दिसली आणि त्या घोडीवरती बसणारा घोडी चालक सुद्धा घोडीचा आनंद घेत होता। कडाक्याचं ऊन असल्यामुळे आम्ही थेट पोहोचलो पाणीवाल्याच्या स्टॉलकडे आणि पाण्याची बाटली घेतली। 20 रुपयाची पाण्याची बाटली घेऊन आम्ही निघालो आता घराच्या दिशेने। तर मंडळी, भेटूया अशाच एका नवीन बैलगाड्याच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत राम राम।